राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घारगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा। जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध। बजाज कंपनीच्या 100 सीसी, 110 सीसी, 125 सीसी, 150 सीसी ते 400 सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध। आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट, समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील। आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय? आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ, तात्या मोटर्स घारगाव, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर गौरव आहेर। संपर्क क्रमांक 99 70 30 28 01। संगमनेर तालुक्यातील पठार भागातील शेतकऱ्यांना शेती कामात उपयुक्त असलेली शेती अवजारे आता खरेदी करण्यासाठी शहरात जाण्याची गरज नाही। त्याचं कारण असे झालंय की घारगाव येथील तरुणांनी नोकरीची संधी न शोधता उद्योग व्यवसाय करण्याचे ठरवले। मग काय, मामा अण्णासाहेब वाकळे व भाचा ज्ञानेश्वर आहेर या मामा भांजे जोडीने ओमकार ट्रेलर्स अँड फॅब्रिकेशन वर्क्स व ऑटोमोबाईल्स अँड सर्व्हिस सेंटरचा बुधवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी आपल्या व्यवसायातील शेती अवजारातील पहिला ट्रेलर बनवून त्याचे अनावरण केलाय। तर जागेवर शेतकऱ्याला विक्री करून नव्या व्यवसायाचा मोठ्या थाटामाटात शुभारंभ केलाय। शेतकऱ्यांच्या गरजेनुसार उत्तम प्रतीचे व दर्जेदार शेती अवजारे आता पठार भागातील घारगावमध्ये बनवून मिळणार असल्याने शेतकऱ्यांसाठी सोयीचे झालंय। तर या व्यवसायाला अनेक शुभचिंतकांनी शुभेच्छा दिल्यात। घारगाव गाव आणि पंचक्रोशीतील 1.5 महिन्यापूर्वी उदयास आलेला हा उद्योग व्यवसाय ओमकार फॅब्रिकेशन आणि सागर ऑटोमोबाईल अँड सर्व्हिस या सगळ्या उद्योजकांच्या माध्यमातून या उद्योग व्यवसायाची पहिलं प्रोडक्शन ही ट्रॅक्टर ट्रॉली, अतिशय भरभक्कम हेवी अशा प्रकारचं त्यांचं पहिलं हे उत्पादन या ठिकाणी आज जनसेवेसाठी येत आहे। आणि ज्यांनी ही ट्रॉली खरेदी केलेली आहे ते सन्माननीय दत्तात्रय शेठ महाले गावचे हे प्रगतिशील शेतकरी आहेत आणि त्यांनी आज या आपल्या उद्योग व्यवसायातील पहिलं उत्पादन खरेदी केलेलं आहे। त्यांचं खऱ्या अर्थानं या उद्योग व्यवसायाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आपण मनापासून एकदा टाळ्या वाजवून स्वागत करूया। या सगळ्या नवयुवकांनी, तरुणांनी एकत्र येऊन एकत्रितपणे हे ऑटोमोबाईल आणि अशा प्रकारचं फॅब्रिकेशन वर्क 1.5 महिन्यापूर्वी अतिशय उत्साहात या ठिकाणी चालू केलं। त्या अगोदर मोठा अनुभव या मुलांच्या पाठीशी होता। ग्रामीण भागातली मुलं नोकरीच्या निमित्तानं शहरामध्ये धावतात, परंतु या तरुणांनी खऱ्या अर्थानं आपल्याच भागाला उद्योगभूमी बनवतो किंवा शहर बनवण्याचा संकल्प मनी घेतला आणि या घारगावच्या स्टँडवर एवढ्या मोठ्या जागेमध्ये 1.5 महिन्यापूर्वी हा उद्योग व्यवसाय उभा केला। आणि आज आपण पाहतोय ही आज या ठिकाणी हे पहिलं डिस्पॅच होतं आहे आणि दुसरीसुद्धा ट्रॉली त्या ठिकाणी तयार झालेली आहे। म्हणजे रोज अशा प्रकारचं उत्पादन आता त्यांचं डिस्पॅच होईल, विक्री होईल। आणि या माध्यमातून इथं असणारे त्यांचे सगळे कामगार, त्यांनी जी काही एम्प्लॉयमेंट इथं तयार केली, खरोखर 5-6 मुलांना या ठिकाणी या व्यवसायातून संधी मिळालेली आहे आणि तोही रोजगार या ठिकाणी उपलब्ध केल्याबद्दल आणि आजचं पहिलं नूतन प्रोडक्शन त्याचं डिस्पॅच असल्यामुळं आपण या उद्योग व्यवसायातील सगळ्या तरुणांचं, उद्योजकांचं आपल्या सर्वांच्या वतीनं टाळ्या वाजून एकदा कौतुक करूया। खरोखर जे स्वप्न आपल्या उराशी असतं ते स्वप्न साकार करण्याची जी काही ताकद, हिंमत लागते, आईवडिलांचं मार्गदर्शन असेल किंवा इतरही चांगल्या मंडळींचं मार्गदर्शन त्यांना लाभलं आणि आज त्या सुंदर अशा क्षणाचा ते वाट पाहत होते, तो क्षण त्यांचा जवळ आलेला आहे। आपण सर्वांच्या वतीनं या ठिकाणी या श्रीफळ वाढून या कार्यक्रमाचं, या खऱ्या अर्थानं डिस्पॅचचं उद्घाटन या ठिकाणी करणार आहोत। आपल्या सर्वांच्या वतीनं भरभरून अशा प्रकारच्या या व्यवसायाला सदिच्छा, शुभेच्छा आपण देऊया। आणि त्याही वेळेस मी माझ्या मनोगतामध्ये सांगितलं होतं की हा व्यवसाय घारगावपासून अगदी त्याच्या शाखा संगमनेर, अकोले आणि जुन्नर तालुक्यामध्ये व्हाव्यात, नवे मोठी डीलरशिप या माध्यमातून या मंडळींना मिळावी आणि राज्यभरातून अशा प्रकारचा
त्यांना व्यवसायाचा ओघ मिळावा अशी प्रार्थना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं करतो आणि थांबतो. धन्यवाद. बेलापूर गदगी. आम्हाला यांची क्वालिटी एक नंबर वाटली आणि यांनी मटेरियलसुद्धा हेवी वापरलेले. आम्ही बाकीच्या ठिकाणी गेलो पण आम्हाला ह्या प्रकारचं मटेरियल काय एवढं व्यवस्थित वाटलं नाही. त्याच्यामुळं आम्हाला इथं पसंत पडली. त्याच्यामुळं आम्हाला योग्य वाटल्यामुळं आम्ही इथं ट्रॉली बनवायला दिली. काय वाटतं, तुम्ही समाधानी आहात का? आम्ही एकदम समाधानी आहात. ट्रेलर्स नावाने ट्रेलर चालू करतोय. तर माझे मामा अण्णासाहेब बबन वाकळे आणि मी ज्ञानेश्वर दत्तू आहेत. आमच्या दोघांच्या सहमतीने आम्ही 2 व्यवसाय नव्याने सुरुवात केलेली. आमचा जुना व्यवसाय होता पण आम्ही नव्याने हा एक जॉईन केला. त्याचप्रमाणे मनात आलं की आपण ट्रेलर शेती अवजारांमध्ये काम करायचं आहे. तर शेती अवजारांमध्ये काम करत असताना आपण रोटरची काही कामं असतील, नांगराची काही कामं असतील, पेरणी यंत्र असतील, फन्या असतील आणि ट्रेलर. तर ट्रॅक्टरच्या अवजारांमध्ये सर्वात प्रथम मानलं तर ट्रेलर हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे अवजारांमध्ये. तर आपण बऱ्याच ठिकाणी अभ्यास केला. आमच्या आजूबाजूचा जो परिसर आहे, नारंगाव असेल, संगनमेरा असेल, आळेफाटा असेल, वतुरा असेल, गारगाव असेल, त्यांच्या सर्वांचा टेलर बघितल्यानंतर ना आम्हाला काहीतरी यापेक्षा वेगळं आणि शेतकऱ्याचं समाधान करण्यासाठी जो बनवायचं होतं ते आज आम्ही आमचं प्रॉडक्ट लॉन्च केलेलं आहे. त्याची किंमत आम्ही त्याच्या मटेरियलनुसार ठेवलेली आहे 1,61,000 रुपये. त्याचं मार्जिन बघितलं तर थोडंसं ठेवलं आहे आणि शेतकऱ्याचं समाधान केलेलं आहे. त्याचबरोबर शेतकरी पण आमच्या समोर आहेत. याच्यामध्ये आम्ही जे बदल केलेत, हेवी फाळक्यांमध्ये काय व्हायचं, शेतकऱ्याची प्लेट तुटत होती. ती का तुटत होती याचा विचार केला तर याच्यामध्ये लोक एल अँगल वापरून ती तुटायची. सिंपल होतं. आम्ही याला सी चॅनल वापरून पूर्णतः भर देऊन याचं काम केलेलं आहे की आमची फाळकी फाटू शकत नाही, तुटू शकत नाही, किती हेवी लोड. त्याचप्रमाणे फाळकीवरून सडायचे म्हणून आम्ही त्यामध्ये सी चॅनल वापरलेलं आहे. काहीतरी वेगळं करायचं आहे, आपलं वेगळं करायचं केला. टायर आम्ही गिरायकाच्या रिक्वायरमेंटनुसार देतोय. कस्टमरला एमआरएफ हवा असेल तर एमआरएफ पण देतोय, जे के पाहिजे तर जे के देतोय, ॲपोलो पाहिजे तर ॲपोलो देतोय. कस्टमरला विचारल्यानंतर कस्टमरने जे केची रिक्वायरमेंट दिली तर आम्ही कस्टमरच्या समाधानासाठी त्याला जे के टायर दिलेला आहे. आणि पूर्णतः बघितल्यानंतर याला टोटल मटेरियल आहे जीडीचं आहे. जीडी यासाठी दिलं आहे की एकदम ब्रँडेड आहे, चांगलं आहे आणि जास्त दिवस त्याला आयुष्य आहे म्हणून आम्ही असं ट्रेलर बनवलेलं आहे. आणि रिंग डिस्क हे लोक पाकळी वापरतात, आम्ही याला रिंग डिस्क दिलेला आहे कारण की तो जेणेकरून नवीन मॉडेलला सगळ्यांना आहे. आणि हुक सिस्टीम पण याची 2.5 इंची असल्यामुळे एकदम मजबूत झालेलं आहे. तुम्ही याला किती पण दणकट वापरू शकता. आणि जरी काही या मॉडेलला काही त्रास झाला तरी आम्ही याची काळजी घेऊ आणि गिरायकाचं नेहमीच जे काय असतील प्रॉब्लेम त्याच्यावर ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. याला हायड्रोलिक पंप कोणता दिलेला आहे? याला राधिकाचा हायड्रोलिक पंप आहे 5 टन. याला 1 वर्षाची आम्ही लिकेजला वॉरंटी देऊ. बाकी ओंकार फॅब्रिकेशन आज या ठिकाणी ही ट्रॉली लॉन्च केली. मी अनेक ट्रॉली पाहतो. मी एक शेतकरी आहे, माझ्याकडे 3 ट्रॅक्टर आहे. माझ्याकडे ट्रॉली आहेत भरपूर. पण इतरात मी संगमनेरमध्ये खरेदी केलेल्या ज्या ट्रॉली आहे आणि ही जी ट्रॉली आज लॉन्च झालेली ट्रॉली आहे याच्यामध्ये बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे बराचसा फरक आहे. तर फरक आहे म्हणजे तो कशाचा आहे, ही जी फाळकी आहेत आमची, माझ्याकडे जी ट्रॉल्या आहेत त्या ट्रॉल्यांची फाळकी जी आहेत ही सिंगल सपोर्टवाली आहे, एल चॅनलवाली. ही तर सी सपोर्टवाली. सी सपोर्टवाली म्हणजे ही दणगट झाली, याच्यात हे झालं किंवा जास्त काही लोड वगैरे टाकला बाकीच्या ट्रॉल्यांनी हे सपोर्ट नसल्यामुळे ही ट्रॉली जरा फाकते. ही ट्रॉली अशी आहे की हिला सपोर्ट असल्यामुळे हिला किती लोड टाकला, किती वजन दिलं तरी ही तेवढी दणगट आहे. आणि हे जे प्रोडक्ट आहे एकदम चांगलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे हे 1.5 ते 2 महिने या फॅब्रिकेशनला सुरुवात झाली. म्हणजे 2 महिन्यापूर्वी हे रोपटं लावलं पण या रोपट्याचं रूपांतर वेलात रूपांतर होऊन ते गगनी वाढलं. असंच यांची भरभराट होत राहू अशी मी यांना ओंकार फॅब्रिकेशन यांना शुभेच्छा देतो. माझं नाव मुरलीधर पाटील बासरवते. मी आनंदवाडी चंदनापुरी. त्याने ओंकार ट्रेडर्स या नावाने जो व्यवसाय चालू केलाय त्याच्यामध्ये त्याने ट्रॉली आणि शेतकरी उपयोगी अवजार चांगल्या प्रकारची तो बनवत राहील आणि शेतकऱ्यांचा फायदा करेल आणि त्याचा फायदा करून घेईल एवढ्या मी शुभेच्छा देतो. आणि बाकीच्या शेतकऱ्यांना काय या बघा आणि खरेदी करा. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.